मनोज जरांगेंनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यामध्ये आपली उपस्थिती दर्शवली आणि या दसरा मेळाव्याला हजारो मराठा बांधवांची सुद्धा हजेरी होती। भाषणादरम्यान मनोज जरांगेंनी मराठा समाजाला अनेक महत्त्वाचे संदेश दिलेले आहेत। मराठा समाजाने शासक आणि प्रशासक व्हायला हवं, प्रशासनात जा असं आवाहन जरांगेंनी केलेलं आहे। तसंच मराठा आरक्षणाच्या लढ्यादरम्यान फितूर झालेल्या लोकांना सुद्धा त्यांनी चांगलंच फटकारलंय। ज्याला 10,000 रुपये पगार आहे त्याचे 2,500 कापा, ज्याला 20,000 पगार आहे त्याचा चौथा हिस्सा कापा 5,000, ज्याला 1 लाख आहे त्याचे 25,000 कापा, ज्याला 2 लाख आहे त्याचे 50,000 कापा, चौथा हिस्सा कापायचा। त्याला काही गोमीचा पायलंगडा होणार आहे का? पगार फुकटात हे वावर कुठंतरी हडपिलेला असं नोकरी म्हणल्यावर कुठंतरी आला तिकडं सापडीला असत, त्याच्यामुळं हे कापा। या 10 लाखातच जवळपास 1,000 कोटी रुपये जमा होते। एका पक्षाकडं 1,000 लोक आहेत मराठीवर। आता देवेंद्र फडणवीसची प्रॉपर्टी कमी असेल का? ठेवणार ती दान शेतकऱ्याला? अजित पवारची कमी का? अजित पवार टिकले काढी लागली का? त्याचे कापे हो? शिंदे साहेबांकडे काही रोग आलाय का? त्यांची कापे हो प्रॉपर्टी? उद्धव ठाकरेकडे काही कमी पडलं का? त्यांचं कापे हो? शरद पवारकडे पुरी काढीत लागली का? त्यांची कापे हो? काँग्रेसचे येत नाना पटोले, सोनिया गांधी, इंदिरा गांधी, तो कोणता गाव लाल भडक गांधी, एक दुसरा कोणता आहे? 1,000 लोक सगळ्या पक्षाकडे, 1,000 लोक 1-1 कोटी घेतले तर 1,000 कोटी रुपये जमा होते एका दिवसात। मुख्यमंत्र्याला जमत नाही करायला, शेतकऱ्याला द्यायला। शाहरुख खान हा तो देशात नंबरला 1 ला, तीन म्हणा इकडे जरा, हा हे नाही का जमत मुख्यमंत्र्याला? इतके हिरो येत यांच्या गाड्या लोक सांगत आहेत या काय म्हणजे 12-12 कोटीची गाडी। आपण लोकांच्या गाडीत बसलो तर तेव्हा त्याने आलिशान गाडी घेतली, तो तुतार आणला पाहिजे, आलिशान घेतली, त्याच्या गाडीत बसून आला मला आलिशान गाडी घेतली करायची, त्याने जर डिझेलला टाकलं मला पैपावा लागला रिक्षा। यांच्याकडे जर इतकं आहे हे समजून घ्या, ही विनोद नाहीये। इतके मोठमोठे लोक त्यांजवळ कंपन्यात यांना यांच्याकडून सगळे पैसे वसूल करा। आमच्या शेतकऱ्यांना लुटूस तर ह्या किती कंपन्या आता टाटा आहे ते लय येत, आता बजाज वाले येत, आणखी मारण्याचे आलेत ना, त्यांच्याकडून घ्या ना। हे जमतं का? निवडणुकीच्या टायमाला पैसे घ्यायला उद्योगपती खूप हिऱ्याचे माणिक मोत्याचे व्यापारी येत, आमचे जैन मारड येत, मस्त होता आला ते हमेशा कवा शिराज वाटत लोकांना एवढं पैसे वाटा म्हणा। मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा लय दिवसाचा, मला त्याची चिंता राहिली नाही आता, कारण जे जीवनात येऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलंय। मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं। माझ्या समाजाचा हट्ट होता, इच्छा होती त्याच्या लेकरा बाळाला नोकरीपासून शिक्षणापासून लांब राहायला लागू नये। त्यांनी केलेलं कष्ट त्याच्या डोळ्यात एकता। या 6 करोड मराठ्यांचे लेकर सुखी समाधानी राहावेत, कधी शांत बसलो नाही। पूर्ण आयुष्य त्याच्यावर, आता मला काही वाटत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।